नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कणसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर मित्रांनो, मी आता गावाला आहे. तुम्ही बघितला असाल आपला ब्लॉग, बघितला असाल ट्रॅव्हलिंगचा. नाही बघितलं खरं आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, नक्की बघा. कसा आम्ही म्हणजे मुंबईवरून येताना आरामशी झालेला, पण जरा चिपळूणवरून आल्यावर मारामारी झाली थोडी. म्हणजे अशी गर्दी, माझं सामान तुझं सामान, मग ते कसं गर्दी झाली. त्यामुळे थोडासा असा चेंदा मेहनत दाखव, तुम्हाला सामान दाखव. तर आता हा आपला ब्लॉग आहे ना, आता हा तो आहे डायमंडचा, म्हणजे डायमंड वर्क. म्हणजे आपल्या गणपतीला सुंदर असे दागिने मी बनवून आणलेत आपल्या घरच्या गणपतीला. आणि आपल्या कुलदैवतीच्या मंदिरात बाजूला तुम्हाला दाखवलं असेल व्हिडिओमध्ये, बघा तुम्ही कुठलं कुलदैवतीचं मंदिर आहे ते. त्या कुलदैवतीच्या मंदिरात जो गणपती बसतो तो अजून काय ठरवलं नाही, तर मी तिकडे जाईन, ठरवेन. आणि त्यानंतर मग तो मापबीप घेईन आणि घरात येऊन बनवीन. तो थोडा तुम्हाला दाखवून की मुकुट कसा बनवतात, तो तुम्हाला दाखवीन थोडा. म्हणजे त्याला भरपूर म्हणजे कारागीर असतो, सोनार काम असतो ते. म्हणजे आम्ही एवढंसं कट करून करायला लागतो. तर मग तो मुकुट बनवीन. तर आता तिकडे जा, हा बघा तुम्हाला राहायला दाखवायचं. हा थोडा तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला, मी काढून दाखवतो. आता काय गडबड आहे ना, सगळे टुपा बिपा सगळं डायमंड बिमंड मिक्स आहे. तर आता तिकडे जाऊया आपण. त्याच्या अगोदर घरात काय तयारी करते तुम्हाला दाखवतो मी. जे फुला बिला आहेत आणलेली, ते सेटअप बनवायचं तुम्हाला सांगतो मी. तर उद्या तो दुसरा ब्लॉग येणार. हा आपला डायमंडचा छोटासा डायमंड वर्कचा गणपतीला सुंदर अशी सजवायची आपल्याला, आपल्या घरातल्या आणि आपल्या कुलदैवतीच्या मंदिरातल्या दोन्ही गणपतीला. गेल्या वर्षी पण सजवलेलं, म्हणजे अजून खूप चांगल्या पद्धतीने जसं मला सजवता येईल तसं त्या प्रकारे मी माझ्या कुवतीप्रमाणे सजवण. तर हां, घरात जायचं आहे, तर तयारी दाखवतो तुम्हाला काय आहे ती. तर इकडं आमची घरात तयारी चालू आहे. इकडं तयारी चालू आहे. इकडं मम्मी फुलांना काळ्या भरते आणि ह्या बाजूला बाबा कोथिंबीर वाटतात. नाही, हे आपले फिलर्स आहेत. तर फिलर्सला बाबा काड्या असा घुसवून ठेवतात. बाबा नो, इकडं बघा. हा आमचं बाबा, आमची आई तिकडं काम करते आतमध्ये दुसरीचं. तर ह्या आपल्याकडे दोन कलर, ह्या वर्षी दोनच कलरचं करायचं आपल्याला. आणि त्या साईडला मारामारी चिरडलेलं आपलं फोम जाम बघा, जाम म्हटलं गर्दीत त्याला माझं जरा आकललेत, त्यामुळे जरा रूम करून ठेवलेत. आणि आतमध्ये पप्पा लाईटीचं काम करतायत, बोर्ड बीट बसवतात हा बघा. आणि आमच्यासोबत छोटा कारीगर पण घेतली नाही त्यांनी, म्हणजे त्यांच्यासोबत. हो, आमच्यासोबत मी एकटाच आहे. म्हणजे तुम्ही हाव ना माझ्यासोबत. तर हा सगळा झाला आहे करून. टेबल आपला हा नाही आहे, टेबल दुसरं आहे, तुम्हाला दाखवतो मी. मोठं टेबल आहे आपल्याकडे. तर चला, झाला आहे हा सगळा आपला. इकडे तयारी चालू आहे. आपण आता इकडे जाऊया, आपलं डायमंड वर्क सुरू करायला. अगं नाही संपवत, तर आईच माझी काळजी करत असते. म्हणजे आपला थोडा म्हणजे कसा मोजके ठिकाणी असतात. म्हणजे मोजक्या ठिकाणी दागिने असतात गणपतीचे. कानाला म्हणजे जास्त करून, आता मी जी मूर्ती घेतली आहे ना, त्याला कानाला जास्त डिझाईन नाही. म्हणजे सोनेरी जो आपले दागिना असतो तो नाही. तर जेवढा आहे नेमकाच सजवायचा, कारण का थोडा म्हणजे कसं आता गाव आहे, इकडे काय भेटणार नाही ना आपला दागिना वगैरे काय पटकन. त्यामुळे आपलं हे डायमंड वगैरे काय लगेच भेटणार नाही. त्यामुळं मोजके सजवायचे आपल्याला, मोजक्या ठिकाणी. म्हणजे मूर्ती सुंदर पण दिसेल आणि नीटनेटके पण दिसेल आणि जास्त ओव्हर वाटणार नाही, असं आपल्याला मूर्ती सजवायची आहे देवाची. तर सगळीकडे रान झाला आहे. हो, गुरा नाही ठेवत ना कोण, गुरा आता नाही ठेवत, तर मग एवढा पण होतो गावात. हां खरं, आता इथं कमरेवर आलाय, एवढा व्हायला काय प्रॉब्लेम होतो. पण खाजी त्या उड्या नका मारू कधी. आम्ही मारलेले तेव्हा आईला जो नुसता कोला, इकडे तिकडे नुसता जो खा धलमाची. ते आम्हाला काय माहिती, उड्या मारल्यावर खाजी ते गावतात. मग आता हात दुखायला लागला. हां बरोबर आहे, हा वाजा आहे ना आपल्याकडे, मग काय हा दुखणारच. तर जाऊया, तर बघूया स्टॉपवरती कारखाना आहे आपला. तिकडे जाऊन पहिली आमची घरची मूर्ती दाखवतो आणि त्यानंतर कोणती मूर्ती सिलेक्ट करीन मी आपल्या कुलदैवतीच्या मंदिरासाठी
की तुम्हाला मी सांगेन. तिकडे आता आपण जाऊया पहिला. त्याला माझं चिखल आहे बघायचं आहे. 2 मिनटं. हा बघा नुसताच हो पिटला शिळाकलेडी. तर आपण आता आलेलं आहे स्टॉपकडे, म्हणजे हा आमचा आहे खाडेवाडी स्टॉप. आणि ह्या स्टॉपकडे आल्यावर दादा असेल, बघूया आता उघडली तर असेल कारखाना, काय माहीत नाही झालं. मी काय आलं नव्हतं अगोदर. हाय काय कोण? आग लागली. कोणच नाही. कोणच नाही. घरात जायला लागेल वाटतं. नाही तर काय झोप डबल फेरी झाली माझी. आता मला काय माहिती, मी आपला हा उचलला, चला जाऊया. मला काय माहिती कोण हाय कोण नाही. घाई आता करायला लागेल, घाई आता करायला लागेल, घाई आता करायला लागेल. तुम्हाला पण करायला लागेल, मला पण करायला लागेल. अहो का म्हणजे आज 25 तारीख आहे. उद्या किती माहिती आहे काय? उद्या 26 आहे. परवा आपला देवबाप्पा येतोय नाही, मग त्याच्या आगमनाची तयारी एकदम दणक्यात नको करायला. तिकडे घरात पण चालू आहे तयारी आमच्या. मग आता इकडं आपला डेकोरेशन करायला तर आता दादाला जाऊन विचारता, दुकान बंद ठेवलं. कुठे गेला असेल कुठेतरी, बघूया आता जाऊन विचारतो. तिकडं काय काय झालं काय चिखल बघायचा ना मग काय. तर माझ्या माहितीप्रमाणे आता घरात गेलेलो, दादा आलाय. इथे गाडी पण दिसते, मागाशी नव्हती. तर गाला उघडलेला आहे. आणि आता मी आपली घरची मूर्ती दाखवीन आणि त्यानंतर दुसरी आपण चॉईस करू. मग चालू आहे. हे आमचे आदित्य शेठ. तुला फोन उचलाय काय होतं रे? तुला फोन तरी केला काय? तुम्ही जो फिरता इकडे तिकडे तर काय? मित्रांनो, आता मी दाखवतोय आमच्या घरातली मूर्ती. मस्त आहे ना? मग मी सिलेक्ट केली आहे. आता जे दागिने बनवून आणले त्याचं बघूया स्टिक करून किती, म्हणजे थोडा वर खाली होतो अंदाज, पण दरवर्षी परफेक्ट बसतो. या वर्षी तर बघूया. तर मुकुट सोंडेच्या इथला दागिना, आपला हार, हा मोठा हार, छोटा हार आणि आपला कमरपट्टा आणि बाजूबंदा एवढा बनवून आणलाय मी. आता माप बघूया, तुम्हाला दाखवतो कुठला आहे तो. हा मुकुट, हा मोठा हार, हा सोंडेची इथला आणि बाकी ते याद आहे. हा बाजूबंद आणि हा कमरपट्टा. आपला सजवायला सुरुवात करूया. आधी माप बघूया. एकदम परफेक्ट झालेला आहे. हा गेला बाजूबंद एकदम बरोबर आहे. कमरपट्टा एकदम बरोबर आहे. सोंडे घेतलं माप. थोडंसं कमी करावं लागेल, ते करूया नंतर आपण. नंतर हा मोठा हात जो इथे लागतो तो पण थोडासा कमी करू, आपण कट करू. आणि हा छोटा हात मस्त नाजूक बनला, हा आवडला मला. हा इथे लागणार असा इथे. हा बरोबर. तर चला सुरुवात करूया.
बाय चान्स डिझाईन मोठी झाली तर कट करता येते, पण छोटी झाली तर वाढवता पण येते, असं काय प्रॉब्लेम नाही, वाढवता येते. पेपर पाहिजे फक्त बटर पेपर, त्या बटर पेपरवर स्टिक करायचं आणि नंतर मग एक्स्ट्रा इथे वाढवायला सुरुवात करायची. ॲक्च्युली याचं माप थोडंसं मला चुकलेलं, म्हणजे वाटलेलं की थोडंसं पुढे मागे थोडंसं झालंच पुढे मागे. आता मी तुम्हाला फुल दिसणार नाही, पण गणपती बाप्पा पूर्ण दिसत आहे, त्यामुळे थोडा क्लोजअप घेतला आहे की तुम्हाला प्रॉपर समजायला पाहिजे. तू नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आपला घरातलाच गणपती काल सजवायला पूर्ण म्हणजे 8-8:30 वाजले. रात्रभर तिकडेच होतो, घरी आलो आणि मग तिकडच्या गणपतीचं माप घेतलं आणि मग मुकुट बनवला. तर मुकुट कसा बनवला आहे तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. आता लावायला घेईन पटापट. आणि आजचा तयारीचा तरी शेवटचा दिवस. आता उद्या आपले गणपती बाप्पा येणार, म्हणजे 27 तारीख, आज 26 तारीख आहे. आज तयारीचा शेवट दिवस. सगळी तयारी, डेकोरेशनची पण तयारी बाकी आहे. पटकन जाईन पटापट. जो आपल्या कुलदैवतेच्या मंदिरात जो गणपती बसतो ना, त्याला पटापट सजवीन आणि त्यानंतर पटकन येईन घरात. आणि जो आपला डेकोरेशन सेटअप आहे आणि तो व्हिडिओ आहे तो येईल ह्या व्हिडिओनंतर येईल. हा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनल तो व्हिडिओ लवकरच अवेलेबल होईल. तर चला जाऊया आणि गणपती सजवायला घेऊया. तर हा आपला घरातला गणपती. हा बघा, हा ही जी मूर्ती आहे ती आपल्या घरात बसते ती. आणि आपल्या कुलदैवतेच्या मंदिरात जी मूर्ती बसणार आहे ती ही मूर्ती आहे. आता ही मूर्ती आपण आता सजवायला घेऊया. आणि त्या मूर्तीचं थोडंसं आपल्या घरातल्या मूर्तीचं थोडंसं फिनिशिंग बाकी आहे, ते थोडंसं करूया. नंतर मग ही मूर्ती आता सजवायला घेऊया आपण. जर उरलं तर आपल्याला इथे अशी एक बॉर्डर लावू नंतरला. उरला तर आता एवढी फिनिशिंग झाली, ही मूर्ती आपली रेडी. तर अशा प्रकारे ही आपली
घरातली गणपतीची मूर्ती सजवून झाली आहे आणि आता आपण जाणार आहोत आपली ती आपल्या कुलदैवतीच्या मंदिरात बसणारी मूर्ती सजवायला गेली. आता आपण तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही मूर्त्या सजवून झाल्या. क्लोजअप दाखवतो, क्लोजअप. तर आपल्या मूर्त्यांचा क्लोजअप दाखवतो तुम्हाला. ही आपली मंदिरातली मूर्ती हे बघा, ही मस्त सजली आहे. म्हणजे थोडा वेळ लागला पण सजली, म्हणजे शॉर्ट अँड स्वीट मस्त सजली पण. आणि आपल्या मूर्तीला काल खूपच वेळ लागला आणि सकाळी थोडं हे वरती निळवाला एक तुम्हाला दिसतो पॉईंट वरती, तो पण लावला. हा का मस्त वाटते आता मूर्ती. म्हणजे तिथे थोडं खाली खाली वाटत होतं मला, त्यामुळं थोडा लावला तिकडं. असा भारी वाटते ना एकदम. आता झालं, आता हे आपला हा ब्लॉग इथे स्टॉप झाला आता हा आपला. तर आता डेकोरेशन करायला जायचं आहे घरी. आता जेवण वगैरे आणि मग डेकोरेशन करायला सुरुवात करेन आणि तो ब्लॉग येईल लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला, नक्की बघा. आणि आता दोन्ही मूर्त्या झाल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या दोन्ही मूर्त्या खूप सुंदर प्रकारे सजून झाल्यात आणि एकदम मूर्तीला जे रूप येतं ना असं बघा, अंगावर काटा आला, एकदम भारी वाटतं, एकदम भारी वाटतं. म्हणजे कसं ते एक दागिन्यांचा असतोच एक रूप, देवाचं रूप तसं एकदम भारीच असतं. पण ते कसं एकदा आपण आपल्या मनासारखं होतं. म्हणजे असं आपण मी आता डिझाईन बनवले मस्तपैकी. ते म्हणजे कसं इमॅजिनच केलं त्या दिवशी. हा एक नंबर, म्हणजे असं दिसला ना, म्हणजे लावला ना का भारी वाटतो. तर लावून झालं, तुम्हाला मी फायनल लुक पण दाखवला. पाहिजे तर आता मी स्क्रीनवर तुम्हाला फोटो पण टाकेन गणपतीचे दोन्ही पण. तर हा ब्लॉग आपला इथे संपला. आता डेकोरेशनसाठी जाईन घरात. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला थोडं काय शिकायला भेटलं असेल किंवा कोणाला येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण ट्राय करू शकता. फक्त थोडी मेहनत असते आणि थोडं लक्ष देऊन शांत एकाग्रताने तुम्ही करू शकता. असं काही तुम्हाला करायचं असेल तर मध्ये बनवणार होतो एक व्हिडिओ, पण तिथे माझं कसं थोडं डिझाईनमध्ये कळत नव्हतं कुठली डिझाईन. मग त्याच्यात परत व्हिडिओ वगैरे यामध्ये खूप वेळ लागत होता, खूप वेळ. म्हणजे 2-3 तास 3-4 तास नुसता मुकुट बनवायला लागत होता. तर म्हणून ती स्किप करूया, कारण हा ब्लॉग येणारच होता आपला. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब, लालवालं बटन आहे बघा, हे दाबलात ना, खाली लिहिलं आहे सबस्क्राईब, दाबलात का सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि नवीन व्हिडिओ येतील आपल्या यूट्यूब चॅनलला. ते सगळे अपडेट तुम्हाला आपल्या नोटिफिकेशन, म्हणजे तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल, त्याद्वारे तुम्हाला कळतील. तर धन्यवाद. आपण आता डेकोरेशन वगैरे जाऊया आणि तो ब्लॉग नक्की बघा.